पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीमध्ये भारताला एक ऐतिहासिक पदक निश्चित केलेलं आहे आणि त्याची शिल्पकार ठरली आहे विनेश फोगट। खरं तर तिचं तिसरं ऑलिम्पिक होतं आणि ह्या ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत तिने क्युबाच्या लोपेजला 5-0नी धूळ चारत एक ऐतिहासिक पदक जिंकले। खरं तर कौतुक करावं लागेल, महिला कुस्तीतलं पहिलं पदक आहे, कारण की आता ह्या पदकाचा रंग ह्यापूर्वी साक्षी मलिकने पदक जिंकलं होतं, त्या पदकाचा रंग कांस्य पदक होता। एक पाऊल पुढं भारतीय महिलांनी टाकलेलं आहे आणि हे पदक आता सोनेरी पदक असणार आहे। हा सामना बघणारा ह्याची डोळा हा सामना बघणारे सांगलीचे एकेकाळी कुस्ती खेळणारे रवी वेल्लाळे सर आहेत। खरं तर एक ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार तुम्ही आहात, कसा झाला सामना? हा सामना अतिशय कॉम्पिटिटिव्ह होता। क्युबाची जी फायटर होती गुझमन लोपेज आणि विघ्नेश फोगट, आणि विघ्नेश फोगटच्या धैर्याला सलाम, तिच्या जिद्दीला आणि चिकाटीला सलाम, आणि त्याचं रूपांतर तिनं ह्या सामन्यात सेमीफायनल जिंकून ती आता गोल्ड मेडलची दावेदार मिळो हीच आपली शुभेच्छा आणि सर्व भारतीयवासियांच्या दृष्टीने हीच आमची आकांक्षा आणि अपेक्षा आहे। खरं तर तिने जपानच्या मल्लाला हरवलं तर तेव्हाच भारताचा विजय निश्चित झाला होता, कारण की 3-3 मिनिटाचे 2 राऊंड असतात। पहिल्याच फेरीमध्ये खरं तर तुल्यबळ अशी तिला झुंज देण्याचा प्रयत्न केला, 1-0 झालं, पण दुसऱ्या फेरीत तिने दुहेरी डाव टाकला आणि 4 गुण मिळवले आणि 5-0 खरं तर दणदणीत विजय, एक मोठा विजय मिळून तिने अंतिम फेरीत गाठली। त्यामुळे सुवर्णपदकाची दावेदार ती आहे। ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय कुस्तीगीर होणार ती म्हणजे विनेश फोगट, आणि आपण तिला सर्व भारतीयांच्या वतीने शुभेच्छा देऊ आणि होपफुली विल विन अ गोल्ड मेडल। गोल्ड मेडलसाठी सकाळीच विनेशची मॅच आहे आणि निश्चितच एक पदक निश्चित झालेलं आहे। पदक ह्यापूर्वी या पुरुषांच्या प्रकारात सुशील कुमारनी अंतिम फेरी गाठली होती, त्याचं पदक रुपेरी होतं, पण आता सोनेरी पदकासाठी रुपेश फोगट असेल आणि एक नवा इतिहास इकडे पॅरिसमध्ये घडणार आहे। TV9 मराठीसाठी संजय दुधाने, पॅरिस ऑलिम्पिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।